नमस्कार, मी जीवा तांडेकर. भिने गावातील सर्व नागरिकांना माझा नमस्कार. आपण गेल्या 18/3/2026 ते 22/3/2026 पर्यंत म्हणजे 5 दिवसाचा आपण अन्नत्याग आंदोलन आपण भिना गावाच्या पुनर्स्थापनाकरिता आपण केलेला होता. फलस्वरूप जे आपल्या मागण्या होत्या त्या WCLने मान्य केल्या आणि म्हणूनच त्यांनी SDO कार्यालयात भिना गावाकरिता जेवढे रुपयांची आपल्याला आवश्यकता होती दहेगावची या ठिकाणी जमीन खरेदी करण्याकरिता त्यांच्या आकलनानुसार 28-29 करोड काहीतरी त्यांचा एक आकडा आलेला आहे समोर. तर त्यामधून त्यांनी 9 करोड रुपये SDO कार्यालयात जमा केलेले आहेत भिना गावाकरिता दहेगावची जमीन खरेदी करण्याकरिता. परंतु शिल्लक उर्वरित जो रक्कम आहे जोपर्यंत ते जमा करणार नाही SDO कार्यालयात तोपर्यंत पूर्णपणे दहेगाव या ठिकाणची जमीन संपादन होणार नाही असं महाराष्ट्र शासनातील माननीय SDO साहेबांच्या त्यांच्याकडून माहिती आहे. माझी विनंती आहे की ज्याप्रमाणे आम्ही अन्नत्याग आंदोलन केलं किंवा कामबंद आंदोलन केलं तेव्हाच WCLला जाग येतो. माझी विनंती आहे की 9 करोड जमा केल्याने तुमचं जे प्रक्रिया आहे समोर वाढलेली आहे नक्कीच, परंतु पुन्हा जोपर्यंत आपण उर्वरित रक्कम SDO कार्यालयात जमा करत नाही आणि महाराष्ट्र शासन दहेगावची जमीन संपादन करण्याकरिता आपलं सर्व संपादन प्रक्रिया पूर्ण करत नाही तोपर्यंत भिना गावाचं पुनर्वसन हे आम्हाला तरी वाटते की अर्धवटच आहे, दिल्ली अभी दूर आहे असं आम्हाला दिसून येत आहे. माझी विनंती आहे की आम्हाला कोणत्याही आमच्या हक्काच्या मागणीकरिता आंदोलन किंवा अन्नत्याग आंदोलन किंवा उपोषण करण्याची आवश्यकता पडू नये. WCL सोबत संपर्क केले असता WCLकडून माहिती मिळाली, मान्य GM साहेबांकडून माहिती मिळाली की उर्वरित रकमेकरिता मंत्रालयातून आम्हाला मंजुरी मिळालेली आहे आणि लवकरच आम्ही ते उर्वरित रक्कम पण आम्ही जमा करणार आहोत. तर माझं एक विनंती आहे, जर मंजुरी मिळालेली आहे GM साहेब आपल्याला, तर आपण आम्हाला त्या मंजुरीचं काही दस्तावेज आम्हाला द्यावं जेणेकरून आम्हाला विश्वास बसेल की आपण आमचा अन्नत्याग आंदोलन उपोषण गावातील जो तीव्र रोष व माननीय बावनकुळे साहेब आमचे महसूल मंत्री यांच्या शब्दाला मान देऊन आपण जे प्रक्रिया समोर वाढवलेली आहे भिना गावच्या पुनर्वसनासंदर्भात ते खरंच आपण युद्ध स्तरावर कार्य आपलं करत आहे ते आम्हाला विश्वास होईल. म्हणून माझी विनंती आहे की आपल्याला सर्व गावकर नागरिकांना जे बी काही लोक आपण CMD साहेबांकडे जाऊ शकतो, CMD साहेबांकडे जाऊन याचा जबाब आपल्याला विचारायचा आहे, याची माहिती आपल्याला घ्यायची आहे, याच्या आपल्याला काहीतरी आपल्याला एक प्रूफ आपल्याला घ्यावं लागेल आणि त्या प्रक्रिया समोर वाढवण्याकरिता त्यांना विनंती करायची आहे. आणि एवढंच माझं म्हणणं आहे की भिना गावातील आपले सर्व नागरिक एकत्र येऊन आपण या सर्व संघर्षाला आपण सामोर जावे लागेल, कारण की आपला संघर्ष संपलेला नाही. जोपर्यंत संपूर्ण गाव पूर्ण भिना गाव भानेगाव जोपर्यंत पुनर्वसन होत नाही आणि त्याच्यात मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाही, चांगला डेव्हलपमेंट होत नाही, आपल्या घरांना चांगला मोबदला मिळत नाही आणि सर्वच कोणावर अन्याय नव्हता सर्वांच्या हक्काचं जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आपल्याला एकत्र राहून आपल्याला WCLच्या विरोधात संघर्ष आपल्याला सुरू ठेवायचा आहे. म्हणून माझी विनंती आहे सर्व नागरिकांना की हेवे दावे राजनीती सर्व बाहेर दूर ठेवून सर्व गावकरी आपण एकत्र येऊन आपण भिना गावाच्या प्रत्येक नागरिकाला न्याय देऊ शकतो. पुनर्वसनाकरिता आपण आपलं एक नियोजन चांगलं करू शकतो. तसंच शेतकऱ्यांबद्दल जे बी काही जमिनीबद्दल जे काही वाद आहेत किंवा जे काही त्याचा मोबदला आहे किंवा नोकरीबद्दल काही संशय आहे, हा सर्व या गोष्टीवर समस्या जी आहे ह्या सर्व समस्याचे निराकरण करण्याकरिता आपल्याला एकत्र येणं आणि सोबत मिळून लढाई करणं खूप आवश्यक झालेलं आहे. कारण की WCL जेव्हा नाक दाबलं तेव्हाच ते आपलं टोन उघडतात, हे आपण आता 10-11 वर्षापासून पाहत आहोत. कारण की WCLच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणतीही भावना आहे नाही, गावकऱ्याप्रती कोणतीही चांगली भावना आहे नाही. आता कोळसा त्या कदानी माईनमधून जो कोळसा जळत आहे आणि ब्लास्टिंग होत आहे त्या ठिकाणून तो पूर्ण राख पूर्ण धूळ विषारी धूळ हे गावामध्ये येत आहे आणि आपल्या आरोग्याला धोका निर्माण करत आहे. तरी पण मी त्यांना याची सूचना दिल्यानंतरही कोणती त्यांनी उपाययोजना केली नाही. म्हणजेच त्यांना कोणत्याही गोष्टीची गावकरी नागरिकांच्या आरोग्याची किंवा त्यांच्या स्वास्थ्याची कोणतीही पर्वा नाही. पण माझी विनंती आहे WCL अधिकाऱ्यांना
की आपण लवकरात लवकर बिना भानेगावचं पुनर्वसन करावे, अन्यथा तुमचे हे खदान बंद करण्यात येईल. कारण की आम्ही हे विषेली धूळ आम्ही सहन करू शकत नाही, कारण की आमच्या मुलाबाळांच्या आरोग्यावर खूप मोठा वाईट परिणाम होत आहे. म्हणून माझी विनंती आहे की ताबडतोब लवकरात लवकर आपली प्रक्रिया करून आपण उर्वरित जे रक्कम आहे ते लवकरात लवकर आपण WCLने आपला SDO कार्यालयात जमा करावे आणि समोर लवकर पुन्हा जमीन संपादन करण्याची प्रक्रिया समोर करावी, हे विनंती आहे. नमस्कार.